देवाचा महिमा असो. देवाच्या वचनाची व्यावहारिकता. कारण त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे, परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही, कारण त्याचा ऐकणाऱ्यांमध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. इब्री लोकांस 4:2. देवाच्या विश्रांतीच्या राज्यात प्रवेश करण्याचे वचन जे आधी दिले होते त्याच्या जीवनात विश्वास ठेवला गेला नाही, म्हणून त्यांनी ऐकलेल्या शब्दांचा त्यांना काही उपयोग झाला नाही आणि ते त्या विसाव्यात प्रवेश करू शकले नाहीत. हो, जेव्हा देव आपल्याला सुवार्ता सांगतो म्हणून या गोष्टी त्यांच्यासोबत उदाहरण म्हणून घडतात आणि आपल्या बोधासाठी लिहिले आहेत. त्यांच्यासोबत जे काही घडले ते आपल्यासाठी एक उदाहरण असू द्या, जेणेकरून आपण त्यांच्यासारखे होऊ नये. म्हणून सुवार्ता किंवा दैवी आश्वासने, देवाचे वचन जे आपण ऐकतो ते आपल्या जीवनात फायदेशीर असले पाहिजे. रोमकरांस पत्र म्हणते, याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. याचा अर्थ असा की आपण ऐकले तरच आपण विश्वास ठेवू शकतो, कारण त्यांनी ऐकले नाही ते विश्वास ठेवू शकत नाहीत. कान असलेले सर्व ऐकू शकत नाहीत का? ऐकण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला देवाच्या वचनाची भूक आणि तहान असणे आवश्यक आहे. जेव्हा आपल्याला देवाचे वचन ऐकण्याची तीव्र इच्छा असते तेव्हाच आपल्याला समाधान मिळेल. दुसरे म्हणजे आपण देवाच्या वचन ऐकण्यासाठी सकाळी लवकर त्याच्या मंदिरात यावे. यामुळे आपल्याला देवाच्या वचनाचा प्रचार केला जातो त्या ठिकाणी येण्यास प्रोत्साहित केले पाहिजे, कारण जर आपण घरी किंवा इतर ठिकाणी राहिलो तर आपण ऐकू शकत नाही. जेव्हा येशू अनेकदा म्हणतो, ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको, तर याचा अर्थ असा की आपल्यालाही ऐकणारे कान असले पाहिजेत. देवाने आपल्याला दररोज सकाळी उठवावे आणि आपले कान जागृत करावेत, जेणेकरून आपण विद्वान शिष्यासारखे स्पष्टपणे ऐकू शकू. अशा प्रकारे आपण कठोर परिश्रम करणारे लोक बनू शकतो आणि स्वेच्छेने आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकणे. रोमकरांस पत्रामध्ये म्हटले आहे की विश्वास ठेवतो आणि ऐकतो की ख्रिस्ताचे वचन होते. म्हणून जो आपण ऐकतो तो ख्रिस्ताचे वचन असावे. आज बरेच लोक माणसांच्या आज्ञा आणि शिकवणी शिकवून आणि सल्ला देऊन देवाची व्यर्थ उपासना करत आहेत, म्हणून त्याचे शब्द आणि शिकवण श्रोत्यांमध्ये विश्वास निर्माण करू शकले नाहीत. येशू त्याच्या शिष्यांना त्याने आज्ञा पिलेल्या गोष्टी शिकवण्यास सांगतो. या कारणास्तव प्रसिद्ध पौल आपल्या अनुभवाची आत्मविश्वासाने साक्ष देतो. तो धैर्याने घोषित करतो की त्याला ते कोणत्याही माणसाकडून मिळाले नाही आणि ते त्याला शिकवले गेले नाही, तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाद्वारे मिळाले आहे. जरी प्रसिद्ध पौलाने प्रभूच्या शेवटच्या भोजनात भाग घेतला नाही, तरी त्याला प्रभूकडून प्रभूच्या मेजाचा अनुभव मिळाला आणि तो त्याने आपल्याला दिला. त्यावेळी येरुशलेममध्ये सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलिएल नावाचा एक परुषी शास्त्राध्यापक होता. पौलाला त्याच्या चरणाशी बसून नियमशास्त्राच्या परिपूर्ण मार्गाने शिकवले गेले. तरीही जेव्हा पौल देवाकडे वळला आणि येशूचा शिष्य बनला, तो म्हणतो की जे काही प्रमाणात परिषदेत सहभागी होते त्यांनी माझ्यात काहीही भर घातली नाही. तो अभिमानाने घोषित करतो की त्याला हे ज्ञान कोणत्याही माणसाकडून शिकवले गेले नाही किंवा मिळाले नाही, तर येशू ख्रिस्ताकडून प्रकटीकरणाद्वारे मिळाले आहे. म्हणून देवाच्या हातात असलेल्या सर्व संतांनी त्याच्या पायाशी बसून त्याचे वचन स्वीकारले पाहिजेत. त्यांनी त्याचे वचन काळजीपूर्वक ऐकावे आणि लोकांना उभे राहून प्रभूचा सल्ला ऐकण्यास प्रोत्साहित करावे. जर त्यांनी तसे केले तर देव त्याच्या लोकांशी त्यांच्या वास्तविक स्थितीनुसार संवाद साधेल. त्यांच्याद्वारे देव त्याचे शिक्षण आणि त्याचे वचन देईल. देवाचे भाषण दहिवराप्रमाणे ठिपको. कोळ्या गवतावर जशी पावसाची झिमझिम, हिरवाळीवर जसे पावसाच्या सरी, तसे ते वर्षो. आत्म्यात देवाने जेव्हा ते देवाच्या महान गोष्टींबद्दल बोलतात तेव्हा श्रोत्यांना असे वाटेल की देव त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोलत आहे आणि अशा प्रकारे ख्रिस्ताचे वचन त्यांना विश्वास देते. अन्यथा कळपाची स्थिती जाणून घेण्यात मेहनत करणारे मेंढपाळ जेव्हा देवाकडून वचन आणि शिकवण घेऊन लोकांना देतात तेव्हा ते विश्वासात मिसळते आणि त्यांच्या जीवनासाठी फायदेशीर असते. कोर्नेलियसने त्याच्या नातेवाईकांना आणि प्रिय मित्रांना घरी एकत्र केले आणि पेत्राला म्हणाला, तर आता प्रभूने जे काही आपणास आज्ञा पिली आहे ते ऐकावे म्हणून आम्ही सर्वजण इथे देवासमोर हजर आहोत. त्याने देवाच्या आज्ञांची तळमळ घेऊन यावे आणि देवाच्या उपस्थितीत प्रार्थना करावी. देवाला त्याच्या परिस्थिती आणि जीवनाच्या स्थितीनुसार त्यांच्याशी बोलण्याची विनंती करावी. मग आपला देव आपल्याला असे सेवक देईल जे त्याच्या उपस्थितीत देवाचा सल्ला घेतील. तसेच आपला देव आपल्या मनासारखा पालकही देईल, जो कळपाला दैवी ज्ञान आणि समजुतीने पोषण करेल आणि त्यांना देवाचे वचन सांगेल, जेणेकरून ते त्यांच्या जीवनात विश्वासाने मिसळेल आणि त्यांच्यासाठी फायदेशीर होईल. याकोब विचारत आहे, माझ्या बंधूंनो, माझ्याठाई विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही, तर त्यापासून काय लाभ? म्हणून आपण हे समजून घेतले पाहिजे की विश्वासाबरोबर जो क्रिया नाहीत तर तो जात्याने निर्जीव आहे. आपल्या विश्वासाला उपयुक्त बनवण्यासाठी ते त्याच्या कृतींशी जोडले गेले पाहिजे आणि कृतींमुळेच विश्वास सिद्ध होतो. अब्राहमाबद्दल जेव्हा त्याने आपल्या मुलाला वेदीवर अर्पण केले तो कर्मांनी नीतिमान ठरला.
म्हणून शास्त्रलेख पूर्ण झाले. अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. अशा प्रकारे आपला विश्वास फायदेशीर होईल आणि आपल्यामध्ये पूर्णही होईल. उदाहरणार्थ स्तोत्रसंहिता 133 मध्ये आपण वाचतो, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. तेथे परमेश्वराने आशीर्वाद देण्याची आज्ञा दिली. याचा अर्थ कायमचे जीवन. जर कोणी हे वचन ऐकले आणि त्यावर विश्वास ठेवला, जेणेकरून हे वचन त्याला लाभदायक होईल आणि त्याला वचन दिलेले आशीर्वाद आणि अनंतकालाचे जीवन मिळेल, त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबत एकतेने, मनाच्या एकतेने, आनंदाने एकत्र राहावे. जर ते वेगळे राहत असतील, सुंदर चंदनाच्या विखुरलेल्या फळांसारखे, तर वचन त्यांना लाभ देणार नाही. जसे एसाव आणि याकोब एकाच घरात एकाच मुलीची मुले असूनही त्यांच्या हृदयात द्वेष आणि कपट होते. आपला देव जो अंतःकरणे सांडतो आशीर्वाद देणार नाही, तर त्यांना वेगळे करेल. जर आपण शांतीच्या बंधनात आत्म्याचे ऐक्य राखण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळेल. रोमकरांच्या 4थ्या अध्यायात जेव्हा प्रेषित पौल कर्मांशिवाय नीतिमत्व मोजण्याबद्दल बोलतो, पण तो स्पष्ट करतो की जो काम करत नाही तर अभक्त्याला नीतिमान ठरवणाऱ्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येतो. आणि आठवण करून देतो की या कृपेच्या दानाद्वारे एकाचे तारण झाले आहे. कारण आपल्याला तारण मिळाले आहे, जे देवाचे दान आहे, नियमशास्त्रातील कर्मांनी नव्हे, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या कृपेने. पण येशू म्हणतो, जो विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. म्हणून जो बाप्तिस्मा घेऊन विश्वास ठेवत नाही, तो त्याच्या कृतींमुळे दाखवतो की कृपेने तारणाचे वचन दिलेले दान त्याला फायदेशीर होणार नाही, तर त्याला दोषी ठरवले जाईल. पौल आपल्याला सांगतो की जे पापाचे गुलाम होते, त्यांनी नीतिमत्तेच्या वेळी दिलेल्या तत्वाचे मनापासून पालन केले आणि नीतिमत्तेचे गुलाम बनले. जेव्हा अब्राहम ज्या देवावर विश्वास ठेवत असे त्या देवाबद्दल सांगितले जाते, तर त्याची 2 लक्षणे आहेत. एक म्हणजे जो मृतांना जीवन देतो आणि दुसरे अस्तित्वात नसलेल्या गोष्टींची नावे अशा प्रकारे घेतो की जशी ती अस्तित्वात आहेत. इथे जेव्हा अप्रेषित पौल दुसऱ्या गुणाबद्दल बोलतो, तर तो आशेविरुद्ध आशेवर विश्वास ठेवणारा आणि त्याने वचन दिले तो पूर्ण करू शकला असेही तो म्हणतो की देवाचे गौरव करण्याशिवाय त्याला दुसरे काही करायचे नाही. जेव्हा आपण म्हणतो की तो नीतिमान आहे, तर हे फक्त औचित्याचे पहिले भाग आहे. याकोबात पाहिल्याप्रमाणे अब्राहमाचा असा विश्वास होता की देव मृतांना जीवन देऊ शकतो. त्याने इसाहाकाला वेदीवर अर्पण केले आणि अशा प्रकारे त्याच्या कृतींमुळे त्याचा विश्वास प्रदर्शित केले. तर ते आपण इथे ऐकू शकतो. अशा प्रकारे विश्वास याचीही कृती अशी जोडली जाते आणि विश्वास कर्मांनी पूर्ण होतो. म्हणून शास्त्रात विश्वासाला नीतिमत्तेची पूर्णता मानले जाते. इसाकाने देवाचे गौरव करून विश्वासाचा पहिला भाग प्रदर्शित केला, पण जेव्हा त्याने इसाहाकाला वेदीवर अर्पण केले, तेव्हाच तो विश्वासाच्या पूर्णतेपर्यंत पोहोचला. तेव्हाच नीतिमत्तेचे शास्त्र पूर्ण झाले. म्हणून आपल्या जीवनात आपण जे ऐकतो ते ख्रिस्ताशी शब्द विश्वासाने आवश्यक कृतींसह एकत्रित केले पाहिजेत, जेणेकरून आपला विश्वास पूर्ण होईल. मग आपला देव आपल्याला दिलेले वचन पूर्ण करेल आणि या देवाच्या शब्दांमुळे आपल्याला मिळणारे आशीर्वाद हे आपल्यासाठी फायदेशीर आहेत. आपला सर्वशक्तिमान देव आपल्याला या अनुभवांसाठी पात्र बनवो आणि आपल्या विपुल आशीर्वादांनी भरो आणि आपल्या पवित्र नावाचे गौरव करू.